ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक, इकॉनॉमिक्सचे पप्पा असंही आपण ॲडम स्मिथला म्हणणार आहे. भांडवलशाहीचे जनक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. यांची बरीचशी पुस्तकं आहेत. या पुस्तकांमध्ये आपल्याला शेवटचं पुस्तकाचं नाव माहिती आहे, एन एन्क्वायरी इंटू नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन, राईट. राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप आणि कारणांची चौकशी, वेल्थ ऑफ नेशन. पुस्तक कोणत्या वर्षी आलं विसरू नका, 1776 साली हे पुस्तक आले. आयोगाला ॲडम स्मिथ आवडतात. पुस्तकाचं नाव जे आहे, हे पुस्तकाचं नाव सुद्धा त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये आवडतं. ठीक आहे. सो दोन्ही नावं लक्षात ठेवा. 1776ला हे पुस्तक त्यांनी आलं. याच्यासोबत अजून 2 पुस्तकं त्यांची होती. कोणती होती? पहिलं पुस्तक आहे नैतिक भावनांचा सिद्धांत, यालाच आपण थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स असं सुद्धा म्हणणार आहे. दुसरं पुस्तक आहे, हे नाव लक्षात ठेवा, थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स लक्षात ठेवा. याचा रेफरन्स पुन्हा येणार आहे पुढे. न्यायशास्त्रावरील